लॅव्हेंडर विथ विथ 12पर्यंत तुमचं सगळं झाडणं, पोचा मारणं, कपडे झाले पाहिजे. तुझं काम अर्ध मी केलेली आहे. माझं किचन मध्ये सगळे एकूण तिकून भांडे जमा करून मी आणून ठेवले तिथं. ते तुझंच का किचन मधलं तुझं काम आहे. इकडे ऐका थांबा. चहा ओतले पण मीच. परत चहा आणून दिली. परत नेऊन ठेवते. चहा नेऊन दिली मी. चहा पिला आपणच. आई पिऊ घालते आता. दीदी रे तेरा देवर दीवाना रे. दीदी रे तेरा देवर दीवाना रे. तुम हल्कू को नहीं पहचानते क्या रे? दीदी रे आपका देवर गिर जा रहा रे. तेरा देवर दीवाना रे, कुड़ियों को डाले दाना रे. चुड़िया रे बोले कांगना रे, हाय मैं हुई री तेरी साजना रे. कौन है रे जिसने मुड़ के हालकू को नहीं देखा रे है रे. ए स्वाति रे, तूने फैन बंद कर दिया है रे. अब ये कैसा सूखेगा रे. देवर दीवाने को उधर से जाके लगाओ, बोलो ना रे. ये गलत है रे. ये कैसा सूखेगा रे. बोलिए ना रे इधर. दीदी रे मेरा देवर दीवाना रे, जरा फैन लगाओ रे. तुम्ही मला भेट ना. वेलकम टू व्लॉग विथ स्वाती मुसळे. तर हा व्लॉग गुढीपाडव्याचा आहे. तर हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे गुढीपाडवा. तर बघा मी सकाळी कामाला लागले. मी आणि ताई दोघी पण कामाला लागलोत. तर मी बाहेरचं अगोदर सगळं झाडून घेतलं आणि मस्त अशी रांगोळी काढून घेतली. जास्त भानगडीत पडलो नाही कलर्सच्या वगैरे, कारण आज थोडासा उशीरच झाला होता आम्हाला उठायला. आणि बाबांचं म्हणणं होतं की 7 ते 8 गुढी बसवायची आहे, तेच मुहूर्त आहे. तर इथं छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि सिंपल पण मस्त वाटत होती रांगोळी. नंतर लेकरांना पण उठवलं, म्हणलं यांना पण लवकर रेडी करूया, म्हणजे मग गुढीच्या टाईमला सगळे रेडी राहतील. गौरव तू दादूची शनुडी आहे नाही. आजच्या आमच्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं फुल एंटरटेनमेंट होणार आहे, कारण आमचा आजचा व्लॉगच तसा होणार आहे. कंप्लीट स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत हसणं आणि हसणंच होतं आमचं सगळ्यांचं. तर चला मग आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तू असं उचलायसारखं नाही, मला असं एक शर्ट धरून केलं की चला लेकरांसोबत 5-10 मिनिट गेले, त्यांना हसवत खेळवत उठवलं आणि नंतर मग मी छान आंघोळ करून रेडी होऊन घेतले. ताई दुसरं आवरत होत्या, मग मी म्हणलं की गुढीचं आवरावं. तर इथं गुढीला मग साडी वगैरे नेसवणं चाललेलं आहे आणि बाबांचं, माझं आणि यांचं गुढीचं सगळं करणं चाललेलं आहे. लेकरांच्या बघा मस्त आंघोळ्या झाल्यात, रेडी झालेत लेकरं. आणि काल आईनं जलद्यावरून येताना आंबे वगैरे आणले होते, तर लेकरांचं मस्त ते आंबे खाणं चाललेलं होतं. इतके आंबट होते पण त्यांना तेच खायचं होतं. तर इथं मग आता गुढी उभा करणं चाललेलं आहे. साडी वगैरे नेसवलेली आहे, ते आंब्याचा ढाळा वगैरे असं सगळं जे राहतं ते व्यवस्थित करून घेतले. ही जी गुढी उभारलेली काठी होती ती चांगलीच उंच होती, म्हणजे अशी हाईट होती, तर तिला चांगलंच बांधावं लागलं. तर या दोरीनं चांगलं गच्च बांधून घेतलं आणि एकदम अशी उंच गुढी वाटत होती, बघायला एकदम छान वाटत होतं. आणि आमचा प्लॅन होता बरं सकाळीच पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, पण आम्हाला उठायलाच उशीर झाला. मग त्यामुळं इथं शेवाळ्याच बनवल्या. म्हणलं शेवाळ्याचा नैवेद्य ठेवावा आणि नंतर मग पुरणपोळीचा नंतर करता येईल. आणि तुम्हाला माहिती आहे ही मॅट आम्ही मागे बनवलेली होती गुढीपाडव्याची, तर इतकी सुंदर वाटत होती. मग आज हीच मॅट इथं ठेवली, रांगोळी वगैरे इथं काढायची गरजच पडली नाही, एवढ्यावरच होऊन गेलं मग. आणि मस्त दिसत होती. तर अशा प्रकारे मग आम्ही गुढी उभारली. लेकरांनी मस्त अशी हळद कुंकू वाहून पूजा वगैरे केली गुढीची, पाया वगैरे पडल्या. आम्ही पण सगळ्यांनी पूजा करून घेतली. आता गुढीचं तर सगळं झालं होतं, नैवेद्य वगैरे सगळं ठेवणं झालेलं होतं. आता होतं ते दाराला मस्त असे तोरण वगैरे लावायचे. तर भैयांनी ड्युटीवरून येताना बरेच असे पानं वगैरे आणले होते, तर आता आम्हाला सगळ्यांना तेच बनवायचं होतं. तर आम्ही दोघी तर आता मधला आवरणार होतो आणि लेकरं बच्चे कंपनी होती आणि हेही दोघं भाऊ होते. तर बाबा हे सगळे मिळून आता मग तोरण वगैरे करतील म्हणलं. तर लेकरांनी मस्त अशी हेल्प केली बघा, एवढं तोरण लेकरांनी केलं आहे. तर आता एक काम तरी आमचं कमी होत आहे आता.
तर अशीच हेल्प यांनी नेहमी केली तर आमचं खरंच अर्धं काम कमी झाल्यासारखं वाटतं. तर छान असे तोरण बनवले. त्यांना एकदाच सांगितलं होतं की असं असं लावायचं म्हणून. यांनी मस्त अशी दोरी बांधून दिली होती. तर त्यांचं मस्त तोरण करणं चाललेलं होतं. तर आम्हाला मग सकाळी स्वयंपाक झाला नाही म्हणून आम्ही पोह्याचाच प्लॅन केला. म्हणलं आता पोहे करून घ्यावं आणि नंतर मग डायरेक्ट पुरणाच्या स्वयंपाकालाच लागावं. आत्तापर्यंत ना काही केलं ना थोडंफार केलं की होऊन जायचं. आत्ता समजत आहे की किती करावं लागतं. कारण लेकरं आता मोठे व्हायलेत तर आता आमची फॅमिली एकदम मोठी अशी झालेली आहे. तर काही करताना खूप जास्त करावं लागायले. तर आज एवढे सारे पोहे करावं लागले ना तर काय वाटत ते? होतं की हे चांगले होतील का नाही एवढे पोहे केल्यावर. नखरे कर रहा है क्या रे, तू पोहा खा रहा है रे, हाँ मैं पोहा खा रहा हूँ रे. चम्मच नहीं मिला क्या रे, अच्छा मिक्स करके खा रहा रे. हलकू रे. हलकू हलकू. तुम्ही इन्स्टावर वगैरे ते हल्कचे म्हणजेच आपल्या इंडियामधला हलकू त्याचे रील्स बघितलेच असतील. तर ताईनं मला आल्यावर काल दाखवले म्हणजे मी नव्हते बघितले. तर ते बघितल्यावर एवढं हसलो आणि आज दिवसभर आमचं तेच चाललेलं होतं. म्हणजे त्याचीच लँग्वेज बोलणं चाललेली होती रे रे म्हणून. तर दिवस गेला पण ते काही सुटलं नाही. नानी तेरी मोरनी को मोर ले गए. बाकी तो पता काय आहे ते आईनं जल्ल्याहून येताना मस्त असा हुळा आणला होता. आईचं ते सोले वगैरे करणं चाललेलं आहे. लेकरांना मस्त खायला द्यायलात. लेकरं खात खात मस्त खेळणं चाललेलं आहे. आणि गौरव केव्हापासून इथं बसलाय बरं. भैया झोपले त्याच्या मांडीवर. तर इतकं मस्त गाणे म्हणत झोपू घालत आहे. त्या तिघांचं वेगळंच असतं आणि गौरव एकदम शांत आहे बघा. ओ स्वाती रे, क्या कर रही है रे. ये वाइट चटनी है रे, वो वाटी में निकाल रही हूँ रे. दिख गया क्या रे, दिख गया चल रे. काम को लग जा रे, टाइम पास मत कर रे. वो वीडियो के नाद में तू पूरा काम मुझ पे ही छोड़ दे रही रे. त्या डोरचं काय काय करू. असं ते पानं असे हवेने हलते हा? व्हिडिओ काढा मग हा. आपण त्याला म्युझिक लावून. सकाळी काय त्या शॉर्ट मी बनवला ते तर काय म्हणली ते असं वाला करू ठिश 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 ठिश. म्हणजे कोणता पण त्याचं म्हणजे असं पट 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 असं स्पीड मध्ये क्लिप्स येतात ना तसं त्याला- मला ते म्हणायचं होतं. त्याच्यासाठी ते खिच मेरी पण. प्रणव म्हणलं की प्रणू काहून तसं करायला इकडे जसं काय तर त्याने तुला ऐकच ना कसं ग. मैं ऐसा ही कर रही हूँ तो इसका मतलब ये नहीं की मेरे काय होतं ते आता प्रणवला तेच म्हणलं की मैं हर वक्त आता म्हण ह्याला सांग. इसका मतलब ये नहीं कि मेरे खोपड़े में दिमाग नाहीये नाही ग दिमाग नाहीये नाही टेन्शन नाही तिला का राहिली तसं प्रणव आहे वाटायला. प्रणव इकडे. बस आता परत आला का. का पण का नाही का सांग. ठीक आहे. जा चाचीला हाकी द्यायचा. सॉरी चाची म्हणे इरिटेट होत नाही म्हण. चाचीचं डोकं म्हणजे दिमाग हे झाले दिमाग नाहीये म्हणजे आणि व्हायले. मैं हर वक्त ही करती रहती हूँ. इसका मतलब ये नहीं कि मेरे दिमाग में टेंशन नहीं है. मेरे खोपड़ी में बहुत टेंशन है. सध्या तो बहुत काम आहे. चल बाई ते बघ 7:30 वाजले जर ग. प्रणव म्हणलं तर तू काय म्हणतोस. काय चाची म्हण. काय चाची नाही नाही काय चाची. काय चाची हा तर नेक्स्ट टाइम चाचीने प्रणव म्हणलं की काय चाची म्हण. इरिटेट होत नाही ना. जा मग.
प्रणव प्रणव काय चाची तसं नाही गेलं चुकलं अजून एक बार बोलव स्वाती प्रणव काय चाची व्हेरी गुड आणि सलमा सहा दिसत आहे आणि सलमा बाहेर किती वाजले? 11 वाजलेत. 12 पर्यंत तुमचं सगळं झाडणं पोचा मारणं कपडे झाले पाहिजे. तुझं काम अर्ध मी केलेली आहे माझं काम- किचन मध्ये सगळे एकूण तिकून भांडे जमा करून मी आणून ठेवले तिथं ते तुझंच का किचन मधलं तुझं काम आहे इकडे ऐका थांबा जाऊ नका. तेवढे भांडे मी घासले त्यानंतर आता सगळं किचन मी आवरलं. परत आवरली तेवढेच नाही भांडे मी आणले. आवरले ना. तुम्ही कोणते भांडे आणले? दाखवते ते नाही हा ना, कोणते भांडे? आवडलं दाखवते ना तांबे आवडले. ग्लासेस सगळे सगळे. तेवढंच तुम्ही आणलं तांबे ग्लास चहा मीच केले चहा मीच केले परत मी चहा नेऊन ओतले पण मीच परत चहा नेऊन आणला ठेव- दिले परत नेऊन ठेवते. परत आणते. चहा नेऊन दिले मी चहा पिला आपणच आई, नेऊन घालते आता. पछाडी मी चहा आणलं. प्यायला हेल्प केली नाही, कोण नाही. फोन अक्काला कावेरी अक्काला फोन लावायचा होता मी हातात घेऊन पण मी नंतर- लावले मग तुझं तू पिली ना म्हणजे पिऊ हातलेच पण लावली ना ऐका म्हणजे कावेरी अक्काला एवढं फोन तरी करायला logic राहू द्या गोष्टी. किती माहित आहे एवढं मी एवढं सारं पण नाही गेले पण एवढं तरी राहिलं पाहिजे. कावेरी अक्काला तुला कॉल करायचा होता तो कॉल करायचा होता म्हणून एका हातात चहा होता एका हातात ते पिणं व्हायला गेलं सुधर नाही गेलं मी काय म्हणले हा मी कॉल लावते तू चहा पी थंड व्हायला मी फोन घेतले कावेरी अक्काचा नंबर काढले कॉल केले त्यांना कॉल करून स्पीकरवर लावून असं दिले कमीत कमी तेवढं कमीत कमी आता? ह्याचा फायदा पण नव्हता पिली नाही मग ते तुम्ही किती पण काय केलं एफर्ट्स तर- टाकले एफर्ट्स टाकले ना मी किचन असंच मला बोलू देत नाहीत असंच नेहमी असंच असते. हा खा खालचं खा नाही हे आहे खालचं फेका तुम्हालाच झाडायचे सगळे रूम्स झाडायचे पोचा मारायचं तोपर्यंत मी किचन एवढंच आवरणार करणार मी किचन मी आवरणार. कपडे धुते तू आळू घालणार चला तुमच्यासाठी तेही एक करल मी. माझ्यासाठी म्हणजे काम आहे वाटून करावं लागतंय वाटून म्हणजे असं काहीच वाटून नाही. करणार नाही मी आता. मी काय करणार नाही. बरं ठीक आहे तू नाही मी देऊन टाकेन हां डाळ लाव. पूर्णाच्या स्वयंपाकाची तयारी दिसना गेली बाई. पूर्णाच्या स्वयंपाकाची तयारी तू पुरण कसं करते म्हणजे आता वर्षभर झालं केलं नाही. केलं होतं वाटतं दिवाळीला केलं होतं दसऱ्याला केलं होतं. बरं ठीक आहे ना मी किचन सगळं आवरते गॅस वगैरे सगळं क्लीन करते तेवढे भांडे घासून घेते तोपर्यंत तुमचं झाडू पोचा माझं किचनचं काम होईपर्यंत तुमचं हे काम झालं ना अर्ध मग काम तुम्ही- झालंय किचनचं काम पण माझं कोण सुरू पण केलंय? झालं नाही कोण केले पण ते ठेवा माझ्या खरं डोक्यावर कोण? ठेवा ना माझ्या डोक्यावर हात ठेवा. हा आता कळलं का तुम्हाला केव्हाही बघा डोक्यावर हात ठेवा म्हणला आणि ठेवला नाही की समजून घ्यायचं कुणाची बाजू बरोबर आहे ते तुम्हीच समजून घ्यायचं मला म्हणजे मी सांगणार पण नाही तुम्हाला. ती मॅचिंग थोडं थोडं ह्याच्यामध्ये गोष्टी बदलायला एक नंबर पण येलो बघ थोडं चष्मा लाव चला हे मॅचिंग आहे म्हणे आहे बघा, बघ, matching. याच्यामध्ये मधला डिझाईन जे आहे थोडा असा आणि हे जे कलर आहे बघ हे बघ हे मॅचिंग हे बघ हे मॅचिंग सेम पिंक म्हणजे हे करायचं होतं दिन तल्ली पटकन आवरा आता बघा सगळं धिंगाणा आहे घरानं फक्त वाकडं तोंड केलं तरी करावं लागल. अजून मग डायलॉग विसरले मी का म्हणू म्हणून बच्चे कंपनी काय करायला ते तुम्हाला टॅब कोण बघा म्हणले काय बघायला टॅब मध्ये इकडे दाखव रणू जे होतं ते दाखवला पाहिजे नाहीतर आता तू बघच मग मी दाखव म्हणल्यावर तू चेंज का केला. मला तुम्हाला रूमचा धिंगाणा दाखवते आता हे बघू शकता हे अशी रूम इतका पसारा गौरव बोर होईना गेले दादू ते काय करायलेच माहित आहे सांगू टॅब बघायला
यायले टॅब ट्रेनच्या ट्रॅकवर थांबलो. ट्रेन जाईना तर झाडणं चालू आहे. किचनच्या विंडोमधून हवा येते म्हणून मी म्हणले जरा लाव म्हणते. तिनं काय आन्सर देते बघा. स्वाती थोडं डोर क्लोज कर ग. झाडायले पूर ते हव्यानं इकडचे यायले ग. काय ते माझं काम थोडी आहे, झाडणं तुमचं काम आहे. तुम्हाला हवा यायला तुम्ही बंद करा. पण डोर तर किचन मध्ये आहे ना. तुम्ही पण किचन मध्ये जा. कळलं काही डोर लावते, कस लावले काही डोर. तुम्ही सांगा हे बघा. हा असंच असते. हा 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 डुगून दुधू बिकी खाल्लेला आहे मी. या वाटीमधलं रॅपर इकडे फेकून द्यायले. तेव्हा हे भांडे आहे तिथं, म्हणजे वाटी आहे घासायची. तू बघ आता हे बघ, ह्याच्या चौकून मी झाडून घ्यायला. मी ठेव ना आता. तू डोर कसं गेली हा हा ते काय करायचं झालंय. वाटी ठेवून घे बरं तुझी. माझं काम व्हायला झाडायचं. मी झाडायले. मी कशाला ठेवते वर, कशाला. हे कोणतं आहे. ओन क्रिएशन. मग आरसा कुठून आला. ओन क्रिएशन मध्ये मी कशाला वाटीवर ठेवू म्हणा. मी वाटीवर ठेवा, मी इकडे घेते ना, तिकडे मी देत नाही ना. मी दे नहीं रे, मैं हल्कू हूँ रे. झुकेगा नहीं साला. झुकेगा नहीं हल्कू. ले ले रे वाटी, ले ले रे. मी पण घेत नाही स्वाती. राहू दे ती वाटी तशीच राहू दे. कोई इतना बुरा कैसे हो सकता है, ये देखो. मी डोर लावलं नाही म्हणून ताईने ती वाटी उचलली नाही. बरं ठीक आहे, आता उचलली नाही तर नाही. तर बघा ताईनं वाटी उचललीच नव्हती. किचनचं तुझ्याकडे. स्वयंपाकाचं माझ्याकडे नाही, किचनचं माझ्याकडे आहे, पण स्वयंपाकाचं पण तूच म्हणली होती तुम्ही झाडू पोछा करा, तो डाळ लावते आणि ते कांदा भाजते. सगळं मी आहे माहित. सगळं करतो. लय छान करते नाही भाऊ स्वयंपाक. अतिउत्तम. मला ती माहित नाही, उत्तम माहित नाही. तर बघा माझं मस्त इकडं शांतपणे स्वयंपाक करणं चाललेलं आहे, पण या दोघांचा टाइमपास काही संपत नाही आहे. ताई आणि ताईसोबत यांचं मध्ये मध्ये चाललेलं आहे. आणि ताईच्या अंगात आज पक्का हलकू शिरला होता. तर इथं आता बघा मी राईस लावले, इकडं डाळ लावली, तिकडं कांदा भाजायला ठेवला आहे. माझा स्वयंपाक व्यवस्थित चाललेला आहे, पण बाईचा काही टाइमपास संपत नाही आहे. तर झाडू पोचा कपडे हे सगळं काम ताईच्या मागे आहे. आणि किचनचं फक्त आवरणं माझ्या मागे होतं बरं, पण आता स्वयंपाकही माझ्याच मागे लावलाय. चला म्हणलं ठीक आहे, आता मोठी जाऊ आहे, ऐकावं थोडं तरी. आणि जर मी टाइमपास करत बसले ना तर मग सगळ्यांचे पोहे जिरून जातील, पण स्वयंपाक काही होणार नाही. म्हणून मी इकडे स्वयंपाकाला लागले. अजून ताईचं पोचा मारायचा आहे, त्यानंतर कपडे धुवायचे आहेत, त्यानंतर ताई मग स्वयंपाकाला मला मदत करायला येतील. म्हणलं तोपर्यंत होईल तेवढं तरी करावं. तर इकडे बघा मस्त कांदा भाजत आहे आता. खरंच पण वास आता दिसणार नाही, पण भारी आहे. छान आहे. विम फ्लोअर क्लीनर. आणि ते कोणतं वाला आहे हे. पर्पल कलर म्हणून घ्यायचं तेवढंच. बाई आहे ऍक्च्युली लॅव्हेंडर विथ लॅव्हेंडर विथ फ्रेंच लॅव्हेंडर विथ मी सगळं वाचते, तुम्ही ते वाचायचं. फ्लोअर क्लीनर रिमूव्हल ऑफ फ्रेश स्टेन्स, जर्म रिमूव्हल, स्पा लाईक फ्रेग्रन्स, फ्रेंच लॅव्हेंडर विथ सांगा. एवढं बारीक लसण मी निसणार नाही. आता मी गरम करायला ठेवलंय. आता मला काय करायचं नाही, आय डोंट केअर. स्वयंपाक दोघीचा आहे, तसं म्हणून जमणार नाही. धुणे दोघींचं आहे. ठीक आहे ना, मी करू लागते ना धुणं. ठीक आहे ना, मी करू लागते ना. पोछा तर होऊ दे.
ते मी घासून घेतलेत बघा. एवढे सारे भांडे होते घासायला. आता आमची मॅडम पोछा मारत आहे. क्या रे? पोछा मार रे. कुछ नहीं रे. इधर देख रे थोड़ा. ये हल्कू है रे. दीदी रे तेरा देवर दीवाना रे. ये बात मैं बोलना रे. तेरा देवर दीवाना रे. देवर किधर गया रे? पुकार रे. पुकार रे. बोलवा बरं. तसंच म्हणा. दीदी रे तेरा देवर दीवाना रे. तुम हल्कू को नहीं पहचानते क्या रे? दीदी रे आपका देवर गिर जा रहा रे. अरे तुम हल्कू को नहीं पहचानते क्या रे? हल्कू रे. बोले चूड़िया रे. बोले कंगना रे. ये हल्कू है रे. कौन है जो मुड़ के हल्कू को नहीं देखा रे? अरे क्या हम कुछ समझ में नहीं आ रहा है। दीदी रे तेरा देवर दीवाना रे. वो बोल रही ना। पहिले तू दिखा रे. बुआ 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 येडं उचललं मी काय नाराजपुरी रे. बुआ गाडवाचं लगीन रे. हा माहिती आहे. तिच्यामध्ये डायलॉग आहे. बुआ ठीक है बुआ ठीक है वो याद नहीं रहता अपने को एक बार दिखाना पड़ेगा रिपीट करना पड़ेगा तेरा देवर दीवाना रे कुड़ियों को डाले दाना रे चुड़िया रे बोले कांगना रे हाय मैं हुई री तेरी साजना रे कौन है रे जिसने मुड़ के हालकू को नहीं देखा रे है रे क्या है रे? तेरा देवर दीवाना रे कौन है रे जिसने मुड़ के हालकू को नहीं देखा रे है रे तर ते चालू होतं तुम्हाला म्हणणं. तेरा देवर दीवाना आता बघा किती मोठे ते आता हा तेरा देवर बघा पुरण थोडं पातळ झालंय. आता मेहनत थोडी जास्त लागल. हो का नाही? ते हल्कच्या नादात तुम क्या कर रहे हो रे. ऐसा मत करो रे. त्याच्यामध्ये पूर्ण ऐसा हो गया रे. हळद टाकली का रे? त्यांना ते हल्कचं दाखवणं चाललं होतं. त्या नादात हॉलमध्येच बसलो होतो आणि पूर्णाकडे लक्षच राहिलं नाही. तर पूर्णाची ही हाल झालेली आहे. आत्ता चांगलाच वेळ लागलेला आहे करायला. मग साईडला पुरण ठेवले आणि या साईडला मग मी आमटी फोडणी द्यायला घेतलेली आहे. लसण कांदा मस्त भाजून घेतलेला गॅसवर. लाल तिखट कढीपत्ता आणि टोमॅटो पण मस्त भाजून घेतलेलं तेलात. कढीपत्ता कुठं आहे? आहे सॉरी बघले ना. याच्यात पडल्यात आता मोहरी, आता थोडे जिरे आणि पहिल्यांदा आता पडणार हे लसण. वा 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 याचा आवाज राव. कसा धुवा चाललाय बघ. मस्त. आता जाणार कढीपत्ता. मला कसं माहिती म्हणून आज सगळ्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असेल हो का नाही. तर बघा मी इथं लसण कढीपत्ता सगळं टाकून घेतलं आहे. आता मस्त भाजलेला कांदा टाकून घेते. आणि भाजलेला कांदा तर सगळेच टाकतात. कोणी गॅसवर डायरेक्ट भाजतं, कोणी कट करून भाजून घेतं. पण टोमॅटो मॅक्सिमम जणं टाकत नाहीत. पण ताईची काकू टोमॅटो टाकून करते तर ते खूप भारी आमटी होती. तर मग मी पण तेच ट्राय केलं. याच्या अगोदरही केलं तर खूप भारी टेस्ट येते. त्यानंतर बघा यांचं हे इकडं स्टेप्सच्या खाली ना खूप पसारा पडलेला होता. तर यांची क्लिनिंग चाललेली आहे. तर ताईची इच्छा नव्हती पण यांचं म्हणणं होतं की चला ते राहिलं की राहून चाललं आहे. स्वाती स्वयंपाक करते आपण क्लिनिंग करूत. तर त्यांचं मग तेही सगळं कंप्लीट झालं. आता गुढी उतरायचा टाईम होता. म्हणजे 4-4:30ला गुढी उतरायची होती. सगळं करत करत आम्हाला इतका उशीर झाला होता ना. जेवायला पण लेट झालं. खूप भूक लागली होती तर ते काही क्लिप्स घेतलेच नाही. त्यानंतर रूममध्ये गेलो दोघी आणि कधी झोप लागली कळालंच नाही. आज आम्हाला झोपायचं बिलकुल नव्हतं.
तसं रोजही आम्ही झोपत नाही दुपारी, पण काय माहिती खूप सकाळपासून सारखं काम झालं होतं आणि जेवायला उशीर. मग जेवणही चांगलं झालं, तर मग ते असं काही सगळं झालं. लेकरांना पण सकाळीच उठवलं होतं आम्ही, कारण गुढी उभा टाकवायची होती, म्हणून लेकरांना पण उठवलं होतं. तर मग लेकरांनाही दुपारी झोपू घातलं, मग त्यांना झोपू घातलं आणि आम्ही झोपून गेलो, असं सगळं झालं. तर मग नंतर भैया आणि यांनी या दोघांनी उठवलं आम्हाला, की चला उठा आता, गुढी उतरवायची आहे म्हणून. तर मग उठून नैवेद्य वगैरे केला, दाखवला आणि नंतर या दोघा भावांचं आता गुढी उतरवणं चाललेलं आहे. चालून आहे की नाही आधी मारायचं. कसं 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 दाखव एकदा गौरव. असं मी केलं लागलो. तिथं तिथं थांब, तिथं दूर थांबा. मी लवकर सापडल्यामध्ये हा असं करायचं. हा पिस्टल काय होतं सांगू पिस्टल असं बाळ ठेवणार तेव्हा त्यांचे सैनिक त्यांच्या बेसला मारतात. हा अजून नाही तर बिना सावलीचा पण हा हा बिना सावलीचा बघा इकडे बघा आला याच्यावर. इकडे बघा माझी आला याच्यावर? माझी landing बघा. आज थोडं वाटलं राहिलं म्हणून. माझी landing बघा. खाली खाली करून दाखवा, इथं छुपायचं नाही, खाली. Okay. landing असं बघा. दुखू झालं? लई सारी लई तो साठायची नाही. असं केलं, असं पाणी पडलं, असं केलं. मस्त इतकं. मस्त इकडे ये. चलो, चलो. म्हणजे आधीच. इकडे बस. इकडे बस. काय झालं आता? तो खोड आला मला मारला. काय फायटिंग नाही. वो गेम है रे. अरे ताईने मला मारायला आता. अरे वो मारतेच रे. मी तुम्हालाच मारतो. मेन काम तो मारायचे. नाही मारा. जल्दी जल्दी खेळा की रे. आ? घ्या. वा 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 वा. हे आता. आता मला मारायचं. आता तुझं मार. नंतर माझं मार. फेस एक्सप्रेशन्स करून मार. आता डोकं कुठून कुठे जाऊन मारते. इथंच येऊ शकता. इथं. देता तुला. कोण चिटिंग करायला डुगू? तू चीटिंग करायला सांगू मला चीटिंग म्हणायलास. म्हणायलास करायलास. ते हलकू बेटर रे. चेक मला पण चेक. किती check आहे? त्याच्याला मारू शकतो. नाही. हे बघ तरी पण मारू शकतो. चेक इकडे बघ. हो ना. कुठेतरी घे. कुठेतरी घे. थांबणार आहे सौरभ. कुठेतरी घे. कुठेतरी घे. हे ते सौरभ थांब. हा आता मारू शकणार रे बाबा. ऐक मारते. इथं तू. झालं. आमचं चान्स आहे. कुठे ठेवतो सांग. कुठे ठेवतो सांग. ठेव बेटा. ठेव. ठेव ना. मी गोळा मारतो ना. ठेवले तर काय? ठेव. हा झालं. चालू. आपले डुगू इकडे बघून रडे. पण तुझा राजा तर नाही हरला ना रे. डुगू तुझा राजा तर नाही मेला ना. ठेव तिथंच आहे की. तुझा राजा तुझ्याच हातात आहे ना. हा म्हणजे तू जितला. असा काय जमा करा. क्या कर रही मनु? डरो मत रे, मैं तेरे साथ में हूँ रे. साथ
थे रे मैं इधर वीडियो निकाल रही ना तेरा कुछ लटक गया चाहिए रे लगा रे तू हो गया ऐसा हो गया ऐसा शाबाश ठीक है रे ठीक है शैतान की हंसी है रे अब ये गिर जाएगा आ? हो खराब झालं होतं तर काय मेरा झालं? मुझ पे भरोसा नहीं है साथी तेरा छोकरा उधर टँक खाली कर रहा है रे टँक तुम्हाला वाटेल तुम्ही मला भेटणार मिल गया रे आता प्रणव तू भेटला आता ते हलकून कसं डान्स केलता करून दाखव आ जाना अब तरसा कर तसं नाही ना प्रणव असं करू असं असं अरे तू भेटला ना अरे डुगू स्वतः चिटिंग करायचं आणि दुसऱ्याला चिटिंग म्हणायचं का रे सौरभ इकडे सौरभ इकडे सौरभ इकडे मी वरते तुला सौरभ हात दे पटकन मला धर अरे मला धर रे मी वरते तुला चाची आलं की रताया सौरभ रे तू मिल गया रे क्या हुआ कर्म करने जाती हूँ कांड हो जाता है क्या हुआ बघा ना नवीनच होता मग क्लॉथ कोणता आहे सेट करून करायचं ना असं घाई करायची नाही बाळा अरे असं कमीच होतं केले. मग हे असं होतं. लावलं की कमी केले आणि चालू लाव फिरवले ते बरोबर सेट झालंय कर्म करने जाती हूँ कांड हो जाता है अरे सौरभ चला मग असा गेला आमचा हसत खेळत आजचा दिवस तर आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट हसणं आणि फक्त हसणंच होतं तर तुमचं एंटरटेनमेंट झालंच असेल चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही असेच हसत राहा आणि काळजी घ्या बाय